नमस्कार. सिम्पली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवूयात कलिंगडाचा फ्रेश ज्यूस आणि दुसरा ड्रिंक म्हणजे मँगो मिल्कशेक. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सिम्पली मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण हे मँगो मिल्कशेक आणि कलिंगडाचा ज्यूस फ्रेश दोन ड्रिंक आपण आज बनवणार आहोत. कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे कलिंगड घेतलं आहे. हे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. मागचं साल मी काढून टाकलं आहे. हे थोडंसं लिंबू घेतलं आहे. हे 2 चमचे पिठी साखर घेतली आहे. हा थोडासा पुदिना घेतला आहे मी. थोडंसं काळं मीठ घेतलं आहे आणि ही मी गार्निशिंगसाठी कलिंगडाचे बारीक पीस करून ठेवले. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. त्याच्यात हे मी सगळं कलिंगड घालून घेणार आहे. हा थोडासा पुदिना घालणार आहे. पुदिना आपल्याला थोडासाच वापरायचा आहे. थोडंसं काळं मीठ, थोडा लिंबाचा रस आणि ही पिठी साखर. आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. आपल्याला वाटलं तर त्याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे, नाहीतर. आणि हे मी 4 बर्फाचे पीस टाकणार आहे याच्यात. आता आपण हे चांगलं मिक्सरमधून फिरवून घेऊया. कलिंगडाचा ज्यूस गाळून घेतला आहे. त्याच्यामध्ये बिया वगैरे असतील तर मी त्या काढून टाकल्यात. आता आपण मँगो मिल्कशेक करायला घेऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी हा आंबा घालून घेणार आहे. थोडासा आंबा मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. साखर घालूया. साखर तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. मी दूध वापरते थोडं ह्याच्यात. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्याच्यात आपण हे 2 आईसचे क्यूब टाकून घेऊया. या ज्यूसमध्ये पण आपण थोडे कलिंगडाचे पीस टाकून घेऊया. इथे आपलं रिफ्रेशिंग असं कलिंगड ज्यूस आणि मँगो मिल्कशेक इथे तयार आहे. इथे आपले रिफ्रेशिंग असे दोन ड्रिंक तयार आहेत. हे बघा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब